विश्वाचा आभास होणे. इथे आभास या शब्दाचा अर्थ असा की भ्रमत, आभास या शब्दाचा अर्थ असा अध्यास, आभास या शब्दाचा अर्थ अज्ञान. या अज्ञान रूपी असणाऱ्या जगताच्या ठिकाणी जगत जे भासलेलं आहे, वास्तविक विश्व भासणे ही मोठी प्रक्रिया नाहीये. संतांनाही विश्वाच्या ठिकाणची अवस्था मान्य होती. तुम्हाला आम्हालाही या विश्वाची जाणीव आहे. हे सर्व जगत जगत रूपाने आपण पाहत असतो, परंतु जगत जगत रूपाने पाहून सत मानणे हा दोष आपला आहे. संत जगताकडे पाहत असताना ते जगत जगत रूपाने न पाहता ते परमात्मा स्वरूपाने पाहत असतो. हे संतांची दृष्टी आहे. आपण जगताकडे सत रूपाने पाहतो. वास्तविक दोन प्रकारची सृष्टी आहे. एक ईश सृष्टी आहे आणि एक जीवसृष्टी आहे. जी ईश सृष्टी आहे, या ईश सृष्टीबद्दल संतांना काही म्हणायचं नाही. या जगताच्या ठिकाणी संतही समग्र आपले वर्तणूक करत असताना या जगतामध्ये, या ईश निर्मित जगतामध्ये त्यांचं वास्तव्य असतं आणि हेच वास्तव्य करीत असताना ते त्यांचा दृष्टी फक्त वेगळी आहे. म्हणून जगन्महे नारायण या अवस्थेला ते प्राप्त झालेले असतात आणि तेच संत ज्या वेळेला जगत रूपाने पाहत असतात त्यावेळी ते परमात्मा स्वरूपाने पाहत असतात. हाच आभास आपण जगत रूपाने पाहत असतो, म्हणून जगत सत रूपाने आपण पाहत असतो. हा त्याच्यातला मुख्य विषय आहे. अज्ञानी तुम्ही अज्ञानी माणसं, आपण अज्ञानी माणसं या जगताकडे सत रूपाने पाहत असताना याच्यातला फरक काय आहे की ज्या वेळेला आपण अविकारी असणारी अवस्था, वास्तविक आपल्या परमात्मा स्वरूपाची असणारी अवस्था, पण अज्ञान वशमध्ये आपल्याला ह्या जगताच्या ठिकाणी सत स्वरूपाची भ्रांती निर्माण झालेली, यालाच आभास म्हटलं जातं. हा आभास आपल्याला ईश्वराच्या सत्यत्वाची भ्रांती होऊन सत्यत्व आपल्याला न करता त्या ईश्वराचं सत्यत्व आपण जगताच्या ठिकाणी मानलेलं आहे. वास्तविक हा विश्वच परमात्मा आहे. हा परमात्माच विश्वरूपाने आहे. त्याला शास्त्रकारांनी अभिन्न निमित्त उपादान कारण असं सांगितलेलं आहे. अभिन्न निमित्त उपादान कारण म्हणजे हा स्वतः परमात्मा विश्व आहे. हा संपूर्ण विश्वच बनलेला आहे आणि हे त्यानेच विश्व निर्माण केलेलं आहे. विश्वही तोच आहे आणि विश्वाचा निर्माताही तोच आहे आणि समग्र विश्वाचा कार्यकारण भावही तोच आहे. म्हणून निर्माण आहे, निर्माण करणारा आहे आणि तोच ईश्वर हे संपूर्ण जगत स्वरूप आहे. म्हणून त्या ठिकाणी कारणही तोच आहे आणि कार्य सुद्धा तोच आहे. परंतु आपल्या भ्रांतीने आपल्याला ईश्वर कारणाबद्दलचा विचार करत असताना, या जगत कारणाचा विचार करत असताना ईश्वर स्वरूपाने न पाहता जगत जगत स्वरूपाने पाहतो. हा त्याच्यातला मोठी कारण आहे. म्हणून ही संपूर्ण जी सृष्टी आहे ही महात्म्यांच्या दृष्टीने प्रातिभाषिक आहे. प्रातिभाषिक या शब्दाचा अर्थ असा की जागृती अवस्थेमध्ये प्रातिभाषिक हे स्वप्न आहे. जागृती अवस्थेमध्ये प्रातिभाषिक हे स्वप्न आहे आणि परमार्थिक सत्तेमध्ये व्यावहारिक सत्ता किंवा जागृती सत्ता ही प्रातिभाषिक आहे. वास्तविक रीतीने दोनच सत्ता आहेत, एक परमार्थिक सत्ता आणि दुसरी प्रातिभाषिक सत्ता. पण श्री शंकराचार्यांनी मायेचा विचार करून या जगताला व्यावहारिक सत्ता त्यांनी दिलेली आहे. मग व्यावहारिक सत्ता या शब्दाचा अर्थ असा की आपण जागृत स्वरूपामध्ये ही व्यावहारिक सत्तेमध्ये असतो आणि आपण स्वप्न सत्तेमध्ये, आपण प्रातिभाषिक सत्तेमध्ये असतो. स्वप्न सत्ता ही तेव्हा लय पावते ज्यावेळी आपण जाग होतो तेव्हा. जाग झाल्यानंतर आता स्वप्न खरं आहे का? नाही. ज्यावेळी स्वप्न काळामध्ये असतं त्यावेळी स्वप्न खरं वाटतं की नाही? स्वप्न काळामध्ये स्वप्न सत्य वाटतं. असं जे स्वप्न सत्य स्वरूपाला जे वाटतं तेच आपल्याला ज्यावेळी त्या स्वप्न सृष्टीचा तेव्हा विलय होतो ज्यावेळी आपण जागे होतो तेव्हा. मग स्वप्न खरं आहे का खोटं आहे हा पण विचार आहे. जर स्वप्न खोटं म्हणावं तर आता आपल्याला ते भासतंय. त्या क्षणाला स्वप्न काळामध्ये आपल्याला ते स्वप्न भासतंय त्यावेळी त्याला असंच म्हणता येत नाही. पण ज्यावेळी आपण जागे होतो त्यावेळी ते स्वप्न असंच रूपाने आपल्याला प्रचितीला येतं. म्हणून स्वतः विलक्षण
अशा प्रकारची ही प्रातिभाषिक सत्ता आहे. तिला सतही म्हणता येत नाही आणि असतही म्हणता येत नाही. अशी स्वतःहून विलक्षण असणारी या मायेचा बाधा आपल्या ठिकाणी असल्यामुळे आपल्याला हे जगत सत्य वाटतं. उदाहरणच द्यायचं म्हटलं तर स्वप्नातले पदार्थ स्वप्नकालीन सत असतात, पण जागृतीमध्ये त्या स्वप्नाचा संपूर्ण विलय होतो. उदाहरण द्यायचं म्हटलं तर एक मनुष्य जंगलामध्ये गेला. जंगलाच्या मध्ये त्याला ससा हरिण वगैरे याची शिकार करण्यासाठी तो गेला. भर घनदाट जंगलामध्ये गेला. कुठे त्याला हरिण भेटेल किंवा ससा मिळेल अशी त्याची अपेक्षा. पण ज्या वेळेला तो जंगलात गेल्यानंतर तो ससा हरिण पाहता पाहता अचानक साक्षात त्याच्या समोर वाघ उभा दिसला. वाघ दिसला त्याला. आता वाघ दिसल्याचा परिणाम काय झाला? एक तुमच्या शरीराने रोम हर्षाचेच आहे. ते हातातलं शस्त्र सुद्धा गळून पडले. हातामध्ये बंदूक होती ती कधी गळून पडली त्याला कळाले. थरथराट झाला. अतिशय घाबरला. समोर साक्षात मृत्यू दिसला त्याला. वाघ समोर दिसला आणि मग केविलवाला प्रयत्न करून त्या वाघातून सुटका करण्यासाठी तो पळायला लागला. आता तो पळतोय, वाघ त्याच्या मागे लागलेला आहे. आता वाघाचं पळणं आपलं पळणं फरक एकीकडे. एकाने विचारलं का वाघ तुमच्या पाठीमागे लागला तुम्ही काय करा? म्हणजे मी काहीच करणार नाही, कारण काही शक्तीच राहणार नाही. काय करायचं तर काय करणार आपण तर स्तब्धच राहणार. फक्त बरं घामाघूम झाला, मोठमोठ्याने ओरडायला लागला आता मी मरतोय. कारण वाघाने त्याच्यावर धडक घातल्यामुळे मोठ्याने आरडला. जसा मोठ्याने आरडला तसं त्याला त्याच्या पत्नीने उठवलं. त्याच्या पत्नीने त्याला उठवलं. आता ती वाघिणीने उठवल्यानंतर वाघाची काय विषय, आपलं बायकोने उठवल्यानंतर आता वाघाची काय विषय, बरोबर केलं. आता वाघाची विषय आहे. आता पण मला हे सांगायचंय, आता त्याच्या समोर तो वाघ नाही. आता तो वाघ जर सत असत म्हणावा तर अंगाला आलेला घाम हा असत आहे का? नाही, तो सत आहे. अंगाला आलेला घाम हा सत आहे. त्याचा अर्थ असा की सतही नाही आणि असतही नाही, असे स्वतःहून विलक्षण याला आभास म्हटलं जातं. आणि ते जगत आहे. म्हणून जगताला असतही म्हणता येत नाही आणि सत्य म्हणता येत नाही. सद्गुरूंची कृपा ती होते की आभासयुक्त असणाऱ्या या जगताचा आपल्या ठिकाणी असणारा अज्ञान नाशक निवृत्ती करतात. म्हणून संसारामध्ये आता फरक कोणता आहे? ज्या वेळेला भ्रमकाळामध्ये ती वस्तू सत मानली, ऐका, जगत काळ भ्रमकाळामध्ये एखादा पदार्थ आपल्याला दिसतो. सायंकाळची वेळ आहे आणि सायंकाळची वेळ घरामध्ये जायची गडबड आहे, रानातून घरी जायची गडबड आहे आणि अचानक अंधारही नाही आणि उजेडलं सुद्धा असा संधी प्रकाश त्याला म्हटलं जातं. त्याला संधी प्रकाश म्हणजे अंधार सुद्धा नाही आणि उजेड सुद्धा नाही. अशा संधी प्रकाशामध्ये त्याला स्पष्ट दिसत नव्हते पदार्थ आणि असा स्पष्ट पदार्थ न दिसल्यामुळे त्याला एक अशी लांब सदृश्य वस्तू दिसली. दूरवर त्याला लांब सदृश्य वस्तू दिसली. आता ती वस्तू त्याला नेमकी कोण आहे इतका प्रकाश नव्हता आणि वस्तू न दिसण्या इतका अंधारही नव्हता. वस्तूची स्पष्टता त्या पदार्थामध्ये त्या वस्तूची स्पष्टता नसल्यामुळे त्याच्या ठिकाणी भ्रम निर्माण झाला. मग आता हा भ्रम निर्माण झाला की लांब सदृश्य असणाऱ्या वस्तूवर त्याचा अशा प्रकारचा भ्रम झाला, साप्त नाही सर्पत्वाची भ्रांती त्याच्या ठिकाणी ती निर्माण झाली. सगळ्यांना हा दृष्टांत माहिती, प्रत्येक कीर्तनकार हा दृष्टांत सांगतात. आता मला हे सांगायचं की ज्या वेळेला त्याच्या ठिकाणी ती सर्पत्वाची प्रचिती येते त्यावेळेला त्याच्या ठिकाणी दुःख येते, सुख दुःख त्याच्या ठिकाणी निर्माण होते किंवा त्या पदार्थांना विपरीत स्वरूपाचं ज्ञान त्याला झालेलं आहे आणि या विपरीत स्वरूपाचं झालेलं ज्ञान त्याच्या ठिकाणी असणारी जी सत्यत्वाची जी भ्रांती आहे त्या जगत सत्यत्वाच्या भ्रांतीमुळे त्याला सुख दुःखाचे डोले खावे लागतात. म्हणून संत म्हणतात की या संसारामध्ये सुख दुःख सुख अजिबात नाही, सुखच नाही, सुख नाही म्हणतात. हा समग्र संसार हा अत्यंतिक दुःखरूप आहे. सगळीच प्रमाण आपल्याला कल्पना आहे, पण एक तुकोबारांचं प्रमाण सांगतो. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचारही नाही कोठे. तुकोबाराय काय म्हणतात की सुखाचा विचार सुद्धा नाही. आपण कदाचित विचार करू की मला सुख मिळेल, तो विचार सुद्धा सुख करू नका,
कारण संसारात सुखच नाही. मग महाराज आम्ही जो संसार करतो ते सुखासाठीच करतो ना, आणि तुम्ही म्हणता संसारात सुखच नाही. बरोबर आहे, आपण संसार सुखाच्या अपेक्षेने करतो, पण संसारात सुख नाही हे बाकी अबाधित वाक्य आहे, शास्त्र वाक्य आहे. मग काय, तर मग आपण का बरं संसार करतो? जर दुःखरूप असताना संसार का करतो याचं एक सौम्य कारण सांगतो. आपल्याला सुख संसारात नाहीच नाही, पण फक्त एकच आहे, आपल्याला फक्त दुःख निवृत्तीचं समाधान आहे. काय म्हटलं मी? सुख नाही मिळत, दुःख निवृत्त होतं. उदाहरण द्यायचं म्हटलं, पायामध्ये काटा भरला, काटा सल्ल्याचं दुःख आहे, काटा पायामध्ये भरल्याचं काय आहे? दुःख आहे. पण ज्याही तो काटा बाजूला काढलं, सुख मिळालं नाही, दुःखाचं निवारण झालं. सुख मिळालं नाही आपल्याला, फक्त असलेलं दुःख निवृत्त झालं. असे कितीतरी दुःख आहेत आपल्या जीवनामध्ये. ऐसे दुःख सांगू किती, सकळ संसाराच्या स्थिती, न काय पाषाण पुटती भय काप चित्ती भरला असे. अशा अनंत प्रकारची दुःख आपल्या जीवनामध्ये येत असतात. नित्याचं दुःख आहे, भूक लागते, भूकाचं दुःख आहे आपल्याला. मग ही भूकाची दुःख केव्हा? जेवणानंतर आपल्याला तृप्ती होते, म्हणून भुकेचं दुःख गेलं, सुख मिळालं नाही. भुकेचं दुःख गेलं, सुख मिळालं नाही. लग्न होत नाही, लग्न न होण्याचं दुःख आहे, लग्न झालं पण दुःखच आहे, सुख मिळालं नाही. याचा अर्थ असा की संसारामध्ये फक्त आपल्याला दुःख निवृत्त होतं, सुख मिळत नाही, हा त्याच्यातला मतिता अर्थ आहे. म्हणून या दुःख केव्हा होतं? ज्या वेळेला आपल्या ठिकाणी भ्रमकालीन पदार्थ सतस्वरूपाने मानतो, त्यावेळेला आपल्याला दुःख प्राप्त होत असतो. आणि अशा प्रकारचं हे आभास, हा आभास निवृत्त करण्याकरता, म्हणजे अज्ञानाची निवृत्ती करण्याकरता ज्ञानप्राप्ती गरजेची आहे. म्हणून ही ज्ञानप्राप्ती सद्गुरू आपल्याला करून देत असतात. म्हणून अज्ञानरूपी आभास, हा जो विश्वाचा आभास आहे, तो अज्ञान रूपी असणारा विश्वाचा आभास हा आपल्या ठिकाणचा निवृत्त सद्गुरू करतात, हा विषय आहे. पण हे करीत असताना ज्या वेळेला साधक हा पात्रतेला होता, त्यावेळी सद्गुरू कृपा करतात. ज्ञानोबांना नवल कुठलं वाटतं ते सांगतो तुम्हाला. आपल्या ठिकाणी परमार्थ हा करावा लागतो, संसार होतच असतो, पण परमार्थ करावा लागतो. परमार्थ करीत असतानाच पण आपलं होतं उलट. आपण परमार्थ प्रारब्धावर सोपवतो आणि संसार बाकी करतो आपण. साधी गोष्ट सांगतो तुम्हाला. एखाद्याला म्हटलं चला पंढरपूरला जाऊ, महाराज तुम्ही नशिबावान, बाळासाहेब आमचे नशिबवान आहेत, ते दिंडी काढतात. हो, ते नशिबवान आहेत, पण आमच्याकडे पुढं प्रारब्ध. काय म्हणतात? आम्हाला पंढरपूरला येण्याचं प्रारब्ध कुठे महाराज? म्हणजे पंढरपूरला जाणं हे प्रारब्धावर सोडून देतात आणि संसार बाकी करतच असतात. ही महत्वाची गोष्ट. संसार करतात, पण पंढरपूरला जायचं परमार्थ करायला आमच्या नशिबात कुठे ज्ञानेश्वरी म्हणतात. आमच्या परमार्थ करावाच लागतो. हो, आणि संसार होत असतो. अन्न मान बळ हे तो प्रारब्ध आधीनं संसार होत असतो. तुम्ही कितीही प्रयत्न केला सुख मिळण्याचा किंवा तुम्हाला श्रीमंत होण्याचा, पैसा मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करा, पण शेवटी तुमच्या जर नशिबात असेल तरच मिळेल. अशी कितीतरी जीवनं पाहतो आपण की काही लोक काही कितके रात्रंदिवस काबाड कष्ट करतात, पण आयुष्यामध्ये त्यांना पैसा मिळत नाही, राहत नाही तुमच्याकडे. पण काही माणसं अशी पाहिलेत तुम्ही का कुठल्याही प्रकारचं काही करत नाही, पण आम्हा पैसा त्यांना मिळतो. असतं असं जीवनामध्ये. म्हणून काही न करता त्याला आमाप पैसा मिळतो. आणि जर पैसा कष्ट करून मिळत असेल, अशी जर विचार असेल, तर काही लोक कष्ट करत करत शेवटी गरिबीतच मरतात, पण त्यांना संपत्ती मिळत नाही, पैसा मिळत नाही. हे कशाचं प्रारब्ध? प्रारब्ध आहे. हे प्रारब्ध असेल तरच आहे. प्रयत्नाची पराकाष्ठा ही गोष्ट जरी खरी असली तरी सुद्धा प्रयत्न करत असताना संसाराचा करावा, संसाराचा न करता प्रयत्न परमार्थाचा करा. म्हणून लागून या पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला. बोला या शब्दाचा अर्थ करा. म्हणून कर टाळी बोला, मुखी नाम. तुम्ही नामचिंतन करा. आणि नामचिंतन केल्यानंतर आता पुढे सांगितलं साधकाची अवस्था कशी असते, तर शास्त्रकार सांगते त्याला विवेक संपादन करावा लागतो. विवेक नंतर वैराग्य प्राप्त करावं लागतं. वैराग्य प्राप्त झाल्यानंतर समाधी षटक प्राप्त करावं लागतं. आणि मग समाधी षटक प्राप्त झाल्यानंतर त्याला मुमुक्षत्व प्राप्त करावं लागतं. ही ज्ञानाची बहिरंग.
ज्ञानाचे अंतरंग साधने सांगितली, श्रवण, मदन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधनम, इथपर्यंत या पायऱ्या चढत 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 मग पुढे सद्गुरूंची प्राप्ती होत असते. केव्हा होते? की जोपर्यंत तुम्हाला ज्ञान संपादन करावं लागतं. ज्ञान म्हणजे काय? विवेक या शब्दाचा अर्थ असा की सार सार विचार, सार आणि असार या पदार्थाची जाणीव होस तोपर्यंत विवेक संपादन करावं. आणि एकदा का आसार पदार्थाची आणि सार पदार्थाचं ग्रहण झाल्यानंतर आसाराचं त्याग म्हणजे वैराग्य करायला शिका. आणि वैराग्य करत असताना आपल्या ठिकाणच्या शरीराची अवस्था म्हणून समाधी षटक म्हणजे शम, दम, श्रद्धा, तितिक्षा, उपरम, शांती, समाधी अशापर्यंत ह्या पायऱ्या चढत जावं लागतात. हे करावं लागतं. तेव्हा कुठं? म्हणून नवे वैराग्य सोपा रे. वैराग्य सोपा नाही महाराज. असं आहे की वैराग्य सोपा नाही. स्मशानापर्यंत जास्तोपर्यंत कळतं काही खरं नाही आपलं. हो, तिथं ते जळत असतं मढ, तोपर्यंत वाटतं अरे काही नाही जीवनाचं खरं. आपल्यालाही असंच कधीतरी जावं लागणार. वैराग्य येतं. बस आता इथून पुढे मी एकच ठरवलं तिथं बसलेल्या माणसाचं, आता मी घरी जाईन, गाथा आणि ज्ञानेश्वरी याच्याशिवाय दुसरं काहीच पाहणार नाही. हे वैराग्य त्याला प्राप्त होतं. काय खरं नाही म्हणे, असंच कोणीतरी मरणार. आणि ज्यावेळी घरी येतो, पत्नी म्हणते आंघोळ करा. आंघोळ केल्याबरोबर तिने चहा जसा आणून दिला, ती गाथा ज्ञानेश्वरीच्या चहात कधी बुडली जाते काही कळत नाही. याचा अर्थ असा की आपल्या वैराग्य सोपा नाही महाराज. म्हणून आत्मज्ञान साधी गोष्ट नाही महाराज. आत्मज्ञान ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी तरी काय हिमपुटी योगशास्त्रे. म्हणून योगशास्त्र काय हिमपुटी आहेत का? ते का आपल्याला पुन्हा पुन्हा शिकवतात? हे ब्रह्मज्ञान सामान्य नाही. परमार्थ नव्हे सुरावरील पोळी तुकोबाराय म्हणतात. सोपं नाही गोष्ट, अतिशय अवघड गोष्ट आहे. म्हणून परमार्थ हा करणीय आहे. आणि तो परमार्थ करणीय असताना आसार रूपी असणारा संसाराचा परित्याग करावा. अशापर्यंत अधिकाराला प्राप्त झाल्यानंतर आणि मग तत्वम पदार्थ शोधनम, याचा अर्थ असं ते परब्रह्म मी आहे या अवस्थेपर्यंत जावं. आणि त्या अवस्थेपर्यंत गेल्यानंतर असारत्व असणाऱ्या संसाराची ज्यावेळी भ्रांती निवृत्त होते त्यावेळी सद्गुरू भेटतात. पण इथे ज्ञानोबारांना काय नवल वाटलं की त्या शिष्याला किंवा त्या सद्गुरूंनी त्या आपल्या ठिकाणी प्राप्त झालेला प्रत्येक अधिकार न करता त्याला अत्यंतिक उच्च कोटीच्या अवस्थेला नेलेला आहे. साधी गोष्ट आहे. मी जास्त लांबवत नाही, फक्त ज्ञानोबारांचं नवल मला सांगायचंय की अशा प्रकारचं हे जे नवल ज्ञानोबारांना वाटलं की अधिकारी असो किंवा अनाधिकारी असो तरी सुद्धा त्याला परमकल्याण स्वरूपाला प्राप्त करून द्यायचं. एकच उदाहरण, ज्यावेळी बसला होता वाल्ल्या त्यावेळी तो वाल्ल्या कोळी होता. काय म्हटलं? ज्यावेळी तो बसला त्यावेळी वाल्ल्या कोळी होता, पण ज्यावेळी तो उठला त्यावेळी वाल्मिक ऋषी झाले. हो, काय त्या वाल्याकडे अधिकार होता का? नाही. पण श्री नारदांनी त्याच्यावर कृपा केली, परिणाम वाल्मिक ऋषी झाले. केले रामायण रामाधी. एवढी शक्ती संत प्रदान करत असतात, एवढी शक्ती सद्गुरूंकडे असते. का? कारण संपूर्ण अज्ञान नाशक असणाऱ्या संसाराचा ते त्याग करायला असारत्व सांगतात. आणि अशा रीतीने सद्गुरूंनी ज्यावेळी सारत्व आणि असारत्व बाजू त्याज्य करतात त्यावेळी ते सद्गुरू आपल्यावर कृपा करतात. हा एक विषय झाला. म्हणून मावळवीत विश्वाभासू खटनट यावे शुद्ध होऊन या जावे, किंवा सकळाशी येथे आहे अधिकार. सद्गुरू अधिकारापर्यंत नेत असतात. हा चंडांश. आता चंडांश बद्दल थोडेसे शब्द वापरतो की चंडांश या शब्दाचा अर्थ असा की प्रखर सूर्य. प्रखर सूर्य असा या शब्दाचा अर्थ की परिपूर्ण असणारे संत कसे असतात? ज्याप्रमाणे ब्रह्म परिपूर्ण असतं, पूर्णम पूर्णात्मिदम पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, असं ब्रह्म परिपूर्ण आहे. ज्याप्रमाणे ब्रह्म परिपूर्ण आहे त्याप्रमाणे संतही परिपूर्ण आहे. म्हणून ज्ञानोबाराय श्रीमान निवृत्तीनाथ यांच्याबद्दल जर विचार करायचा म्हटला तर हे स्वतः स्वयंसिद्ध आहे. म्हणून या ठिकाणी स्वयंसिद्ध असणारे सत्पुरुष असतात, ते मुळातच परिपूर्ण असतात. म्हणून त्यांना प्रखरता म्हटले. साधनांच्या माध्यमातून त्यांना ते विवेक वैराग्य प्राप्त करणं ही अवस्था नाही, तर उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून आले चांगदेव लोटांगणी. म्हणून ज्ञानोबाराय उपजताची ज्ञानी म्हणून परिपूर्ण सूर्य आहेत.
म्हणून प्रखर या शब्दाचा अर्थ असा की परिपूर्ण अशा प्रकारचे सूर्याची उपमा श्री ज्ञानोबारायांनी दिली. आणि म्हणून ज्ञानोबारायांना ते नवल वाटलं की हे उगवता असणारा सूर्य हा प्रचंड स्वरूपाने आलेला आहे, प्रखरता रूपाने आलेला आहे. आता तिसऱ्या प्रकरणात ते सांगतात की अद्वयाजिनी विकाशो, अद्वयाजिनी विकाशो या शब्दाचा अर्थ अद्वयाजिनी विकाशो. अद्वयाजिनी या शब्दाचा अर्थ कमलिनी. काय सांगितलं? कमलिनी. अद्वय स्वरूप असणाऱ्या स्वरूपाला संत सूर्यप्रखर रूपी असणाऱ्या मार्तंड सूर्याने सद्गुरूंनी माझ्या ठिकाणचं अज्ञान निवृत्त करून अद्वय स्वरूपाला प्राप्त करून दिलं. या शब्दाचा अर्थ अद्वयाजिनी विकासिनी. आता याच्यामध्ये पण ज्ञानोबारायांना नवल वाटलं. नवल काय वाटलं? इथं शब्द वापरलेला आहे अब्दयाजिनी. अब्दयाजिनी या शब्दाचा अर्थ, अब्जिनी या शब्दाचा अर्थ कमलिनी, स्त्रीलिंगी पद आहे. हे स्त्रीलिंगी पद आहे. खरे दोन प्रकारचे कमळ असतात, एक सूर्यकमळ असतं आणि एक चंद्रकमळ असतं. साहित्यशास्त्रामध्ये सूर्यकमळाला आणि चंद्रकमळाला दोन्ही वेगवेगळी नाव आहे. एकाला कमळ म्हटलं जातं, ते सूर्यकमळ असतं, आणि कमिलिनी याला चंद्र म्हटलं जातं. अजून सांगायचं म्हटलं, पंकज म्हटलं का सूर्यकमळ, आणि पंकजा म्हटलं का ते, म्हणजे रात्रीचं जे चंद्राच्या प्रखरतेने विकसित होते ती चंद्रकमळ, आणि दुपारच्या म्हणजे सकाळच्या ठिकाणी ते कमळ विकसित होतं त्याला सूर्यकमळ म्हटलेलं आहे. पण ज्ञानोबारांना नवल कसं वाटलं की हा प्रखर असणाऱ्या सूर्याच्या माध्यमातून ही कमलिनी विकसित पावलेली आहे. वास्तविक रीतीने चंद्राच्या माध्यमातून ती विकसित होती, पण सूर्याच्या माध्यमातून ही विकसित झाली. हे मोठं नवल आहे. आणि तेच आहे ज्ञानोबराय संतांनी आपल्यावर किंवा सद्गुरूंनी आपल्यावर कृपा करीत असताना अति हळवार चित्त अनुनिया. संत आपल्याला उपदेशाची पाखरण करत असतात ते अतिशय सौम्य स्वरूपाची असते. म्हणून पसायदानामध्ये ज्ञानोबारांचे एक वाक्य आहे, हो, मार्तंड जे काय पुढे तापहीन. मार्तंड म्हणजे हा प्रखर सूर्य आहे, मार्तंड, पण तो कसा आहे? तापहीन. तो ताप देत नाही, तो शीतलता निर्माण करतो. ज्ञानाची शीतलता, भक्तीची शीतलता हे सद्गुरू आपल्या जीवनामध्ये निर्माण करतात. म्हणून त्या कमलिनीला असं वाटलं की अशा प्रखर सूर्याच्या ठिकाणी असला तरी ज्ञान सूर्य असणारे संत, पण ज्यावेळी ते आपल्यावर उपदेश करतात त्यावेळी ते चंद्रासारखे शीतल असतात. ही शीतलता पाहून त्या कमलिनीला वाटलं की हा चंद्र उगव झालेला आहे, म्हणून ती कमलिनी विकसित होते. इथे कमलिनीला शब्द काय दिलेला आहे, कमळाची उपमा काय दिलेली आहे, सूर्याची उपमा काय दिलेली आहे, याचाही स्वतंत्र विचार आहे. तेव्हा एकच सांगायचंय की कमलिनी ही बघा, तुम्ही परमात्मा स्वरूपाचं वर्णन करीत असताना आपल्या सर्व संतांनी, साहित्याने किंवा ग्रंथाने भगवंताच्या प्रत्येक अवयाला कमलाची उपमा दिलेली आहे. कमलनयना, कमलापती किंवा हस्तकमल, पदकमल, म्हणजे प्रत्येक अवयाला कमलाची उपमा दिलेली आहे. आणि आता दृष्टिकोनातून जर विचार केला तर आपल्यालाही कमलाची उपमा देत असताना त्यांनी हे सांगितलेलं आहे की कमल म्हणजे आपल्या योगशास्त्राच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा म्हटलं तर योगशास्त्रामध्ये जे षडचक्र सांगितलेले आहेत. सद्गुरू आपल्या मस्तकावर हात ठेवतात म्हणजे काय, तर सद्गुरू आपल्या मस्तकावर हात ठेवून हे षटचक्र आपले जागृत करतात आणि शेवटची ब्रह्मरंध्र जे आहे त्या ब्रह्मरंध्र अवस्थेपर्यंत जातात. म्हणून ही जी 7 चक्र आहेत या 7 चक्राला कमलाची उपमा दिलेली आहे. म्हणून ते जागृत होतात, विकसित होतात. प्रत्येक छेदन करून त्या त्या चक्राचं भेदन करून ते विकसित करणं हे सद्गुरूंच्या मस्तकावर हात ठेवल्यानंतर कार्य असतं. म्हणून उगाच हात डोक्यावर येत नाही. ज्या क्षणी हात ठेवला सापडली वाट जाता गंगस्थाना आणि मस्तकी तो जाना ठेवीला कर. हो, बाबाजी महाराजांनी काय केलं, तुकोबारांच्या डोक्यावर हात ठेवला. हात ठेवणं सामान्य गोष्ट नाही. याचे अर्थ असा की ब्रह्मरंध्र जागृत करून देतात, हे संतांचं देणं आहे. आणि म्हणून या षटचक्राची या ठिकाणी भेदन करून ज्यावेळी ती विकसित करतात म्हणजे सद्गुरूंची ही अब्जयाजिनी विकासनी या दृष्टिकोनातून बोलायचं आहे. आणि आता शेवटचं एक वाक्य वापरतो, नोंदू आता हा शब्द आहे. म्हणून अशा पद्धतीने काय केलं की सद्गुरूंनी माझ्या ठिकाणी असणाऱ्या
अज्ञान व्यावर्त केलंच केलं, पण पुढे सांगतात की माझ्या ठिकाणी आत्मस्वरूप स्थितीला जागृत केलं. जी जी माझी तदाकार वृत्ती होती, ही वृत्ती तीत मला सद्गुरूंनी केलं. मी वृत्तीतीत आहे. वृत्तीतीत या शब्दाचा अर्थ मी आणि माझं या वृत्तीत आपण वावरत असतो. बस आपण वावरतो कसं, मी आणि माझं या वृत्तीत असतो. आपल्याला जी आपली अंतकरण वृत्ती, आता याच्यातही फार मोठं शास्त्र सांगतं की आपण पाहतो म्हणजे काय, तर आपली जी अंतकरण वृत्ती आहे ती नेत्रेंद्रियाद्वारे त्या ठिकाणी तदाकार होते आणि पुन्हा ती परत येते आणि त्याच्या ठिकाणी असणारा तो साक्षी चैतन्य, त्या साक्षी चैतन्य त्याही ठिकाणी आहे, याही ठिकाणी आहे. त्या चैतन्याच्या स्वरूपाने त्या वस्तूचं ज्ञान होतं. एवढं अवघड आहे. म्हणजे एखादी वस्तू पाहतो म्हणजे काय, तर शास्त्रीय परिभाषेत म्हणायचं तर एवढं सांगावं लागतं. म्हणजे याचा अर्थ असा की वृत्ती जोपर्यंत आपल्या ठिकाणी आहे तोपर्यंत जीवदशा आपल्या ठिकाणी आहे. मला हे सांगायचं. वृत्ती या शब्दाचा अर्थ असा की आपल्या ठिकाणी जे काही आवरण आहे, ज्याप्रमाणे पाणी सर्वत्र आहे, पण तेच पाणी जर गाडग्यात माठामध्ये किंवा मठामध्ये म्हणा, ते जर पाणी असेल तर त्या मठाच्या आवरणात स्थित असणारं जे चैतन्य किंवा त्याला घटाकाश चैतन्य म्हटलं जातं, ते जेवढं मठामध्ये पाणी आहे त्या पाण्याला आवरण जे असणारं मठाचं, त्या आवरणामुळे ते पाणी तेवढंच आहे, म्हणून ते चैतन्य जीवस्वरूपाला प्राप्त झाले, अशी जीवस्वरूपाची व्याख्या सांगितलेली आहे. म्हणून कुटस्थ चैतन्य याच्या आणि कुटस्थावर पडलेला आभास, या आभासाला जीव म्हटलेला आहे. मी याच्यात विश्लेषण करत नाही, फक्त मला एवढंच सांगायचं की आपण या वृत्तीतच आहे. ही वृत्ती आपल्याला मी म्हणवते आणि हीच वृत्ती मला माझं म्हणवते. म्हणून मी आणि माझं या दोन वृत्तीत आपण अडकल्यामुळे आपण ही जीवदिशेचं दुःख सातत्याने भोगत असतो. म्हणून मी नाही आणि माझंही नाही. मी म्हणजे कोण? जर साधा एक तुम्हाला प्रश्न विचारला, मी म्हणजे काय, बरं साधी एक प्रश्न, शरीर मी का माझं शरीर, बरोबर शब्द कोणता आहे? मी शरीर का माझं शरीर? काय तुमचं मत आहे? मी शरीर का नाही, मग काय म्हणतो? माझं शरीर. बरोबर. मग माझं शरीर, मी आणि माझं या शब्दाने काय होतं, अर्थ भिन्नता होते बघा. मी म्हटलं का एकत्व भाव आला, आणि माझं म्हटलं का मी आणि माझ्यापासून वेगळा आहे. माझं शर्ट म्हणतो, पण शर्टापासून मी वेगळा आहे की नाही? तसं मी शरीर का माझं शरीर? आता सांगा. माझं शरीर. बरोबर, हेच वाक्य बोलतो ना. पण ज्या वेळेला रस्त्याने चाललोय, पायाखाली कधी दगड आला कळालं नाही, पडला, रक्ताळला, डॉक्टरकडे गेला, डॉक्टरने विचारलं झालं काय, म्हणे घाई गडबडीत चालत असताना कधी ठेस काढून माझं शरीर पडलं हे मलाच कळालं नाही, असं म्हणतो का आपण? हा, आता काय म्हणतो? मी पडलो, मग मी शरीर का माझं शरीर? म्हण आता मी शरीर. बरोबर की नाही? प्रसंग तोच आहे. डॉक्टरला म्हणतो, डॉक्टर साहेब ठेस काढलो, मी पडलो. बरोबर की नाही? मी पडलो. आता पुढे काय? मी दुखवतो म्हणतो का? आता म्हणायला पाहिजे ना, मी दुखवतो, मी शरीर. मग आता काय म्हणतो? माझा पाय दुखतो, माझं डोकं दुखतं, मग मी शरीर का माझं शरीर? कधी कधी मी म्हणतो, माझं म्हणतो. म्हणून माझं जिथं जिथं येईन आणि जिथं जिथं मी येईन तिथं तिथं दुःख आहे. एक साधं उदाहरण देतो, थांबतो. सकाळच्या वेळेला नाश्ता करायला बसलाय, शेजारचे रामभाऊ आले आणि ते म्हटले नाश्ता करायला बसले, टीव्ही बघत होते. आणि टीव्ही बघता बघता नाश्ता करत असताना नाश्त्याचे पदार्थ आलेले समोर, पोहे आलेत, केळी आलेत, चांगले सफरचंद वगैरे आलेले आहेत. आणि आता ते आस्वाद घ्यायचा आहे आणि शेजारी आलेले आहे, त्याला बरं वाटलं, चला कुणीतरी आपल्या बरोबर आहे. आणि शेजारी तो टीव्ही बघत असताना रेल्वे अपघात झालेला बघितला. अति भयानक रेल्वे अपघात, लाईव्ह कार्यक्रम, रेल्वे अपघात बघितला. 500-600 लोक त्या अपघातात गेले. रामभाऊ म्हणतात, अहो फारच अवघड झालो, 500-600 लोक गेलीत. म्हटले जाऊ देऊ, असे किड्यामुंगीसाठी किती लोक मारतात. काय म्हणतो? असे कितीतरी मारतात, जाऊ द्या मरते, खा पोहे. असे कितीतरी मारतात, आपण पोहे खा. आता त्यांना त्याच्याबद्दलच मेलेल्या लोकांचं काय वाटतं का? नाही. का? कारण संबंध नाही. पण त्याला फोन येतो. काय फोन येतो? अहो त्या रेल्वेमध्ये तुमचे जावईन तुमची मुलगी होती. आता
आता काय झालं? आता ह्याच्या अगोदर तो म्हणत होता असे कितीतरी मारतात महाराज, काय त्यांचं घेऊन बसला का? आता पोहे गोडे लागतील का त्याला? जावई आणि मुलगी त्या ट्रेनमध्ये होती, हे जसं कळालं, मग आता आता काय झालं? आता का बरं? याचा अर्थ असा, आता माझं आलं. आता इथं काय आलं? माझं आलं. आतापर्यंत माझं नव्हतं, आता काय आलं? माझं आलं. त्याच्यामुळे दुःख आलं. अशा रीतीने अहमत्व आणि ममत्व या विवर्जित अवस्थेमध्ये जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत जीवदशा आपल्या ठिकाणी जात नाही. सद्गुरू ती आपल्याला निवृत्त करतात. म्हणून गोकर्ण आपल्या पूज्य पिताश्रींना फार सुंदर सांगतात. देहस्ति मांस रुधिरे भीमतिंत्यजत्वम जाया सुतादिषु सदा ममता विमुंच पश्यानिशम जगदिदम क्षणभंगनिष्ठम वैराग्य रागरसिको भवभक्तिनिष्ठम. भागवतामध्ये फार सुंदर श्लोक सांगितला. गोकर्ण आपल्या पूज्य पिताश्रीला म्हणतात, देहस्थिमान मानस्वरूप असणाऱ्या देहाला मी म्हणतो आणि जाया सुतादी यांना माझं म्हणतो. हे जोपर्यंत मी आणि माझा आहे तोपर्यंत निवृत्त आहे. यासाठी त्यांनी सांगितलं की अद्वय स्वरूपाला प्राप्त संत करून देतात. अद्वय स्वरूपाला आपल्याला प्राप्त करून देतात. म्हणून अद्वय स्वरूप असणारा म्हणजे द्वैत विवर्जित अवस्था, यालाच द्वैत अवस्था म्हणतात. ती द्वैत विवर्जित अवस्था करतात. या शब्दाचाच अर्थ अद्वयात जिनी विकास. असे सद्गुरू मला अद्वय स्वरूपाला प्राप्त करून देतात, आत्मसाक्षात्कार अवस्थेला प्राप्त करून देतात. आता माझ्या ठिकाणी जगत नाही, माझ्या ठिकाणी मी नाही आणि माझ्या ठिकाणी माझंही नाही. मी केवळ आणि केवळ एकोहम शिवोहम या अवस्थेला संत प्राप्त आपल्याला करून देतात. आणि मग बाकी ज्ञानोबराय म्हणतात वंदू. आता इथे आश्चर्य आहे, नवल आहे. आता नवल, आता इथे नवल या शब्दाबद्दल थोडंसं 2 मिनिटं बोलावं असं वाटतं. नवल या शब्दाचा अर्थ 7 वाजून 5 मिनिटं घेतो मी. नवल या शब्दावर थोडंसं बोलायचं. वंदू आता, आता जर सर्वच एकत्व स्वरूपाला प्राप्त जर मी झालो असेल तर आता वंदन कोणाला करायचं? वंदन कोणाला करायचं? माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही अशी जर माझी अवस्था झाली तर मी आता वंदन कोणाला करायचं? यालाच प्रेम लक्षणा वृत्ती म्हटलं जातं. मी ध्यातीत होऊन ध्याच्या अवस्थेकडे राहून सद्गुरूंच्या ठिकाणी नतमस्तक होतो, यालाच प्रेम लक्षणा वृत्ती म्हणतात किंवा ज्ञानोत्तर भक्तीची लक्षणा असं सांगितलेलं आहे. म्हणून इथे नवल या शब्दाबद्दल बोलायचं. नवल माणसाला केव्हा वाटतं की ज्यावेळी कार्य घडलेलं असतं आणि त्याचं कारणाचं ज्ञान नसतं त्यावेळी विस्मय होतो. कार्य घडतं पण कारणाचं ज्ञान नसतं, त्याला नवल म्हटलं जातं. एखादी गोष्ट आपल्याला अचानक अघटित अशा प्रकारचे घडलं, याचा अर्थ असा की आपल्याला ते कारणाची माहिती नसते आणि म्हणून आपल्याला नवल वाटतं. ज्ञानोबरांना खूप नवल वाटलेले, पण ज्ञानोबरांचं नवल वेगळं. इथं नवलाची भूमिका सांगायचं. नवलाचे 2 प्रकार आहेत. कार्यकारणाचं ज्ञान नसल्यामुळे नवल वाटणं हा एक विषय, आणि दुसरं नवल हे वाटतं की अत्यंतिक विलक्षण प्रेमास्पद नवल वाटतं. उदाहरण देतो पुढे जातो. जे मुलगा नुकतंच चालायला लागतं, आईला नवल वाटतं की नाही? ते चालणार नव्हतं का? चालणार असतं, त्याला माहिती आहे. म्हणजे अजून सांगतो तुम्हाला, ज्ञानोबरांनी भिंत चालवली, ज्ञानोबरांना नवल नाही वाटलं, नवल आपल्याला वाटतं. ज्ञानोबरांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. ज्ञानोबरांना, निवृत्तीनाथांना, मुक्ताबाईला, सोपानदेवांना, संतांना नवल वाटलं नाही, आपल्याला नवल वाटलं. का? आपल्याला कारणाचं ज्ञान नाही. हो, परमात्म्याच्या कारण आहे याचं आपल्याला ज्ञान नाही. संतांना याबद्दल नवल वाटलं नाही. हो, आपल्याकडून रेडा काय, आपलं कार्ट सुद्धा बोलवत नाही आपल्याला, बरोबर की नाही? नाही बोलत आपल्याकडून. बाकीचा तर विषय जाऊ द्या. याचा अर्थ असा की हे प्रेम अत्यंतिक सद्गुरूंविषयी असणारं अतिशय जिज्ञासायुक्त, विश्वासयुक्त आणि अत्यंतिक अविरत असणारं प्रेम, या प्रेमाचं नवल वाटतं. जशी ती आई, ते मुलगा चालायला लागल्यानंतर ते अडखळतं, पायात पाय अडकतं, ते पडतं खाली. बोलताना बोबडं बोलतं. हो, पण आईला काय वाटतं? ते नवल वाटतं. आई म्हणती नवल वाटतं आईला. त्या माझं लेकरू चालायला लागलं, अडखळतंय, माझं लेकरू बोलतंय, बोबडं का होईना, बालक बोबडा बोले, वाचुका विचुका पाऊली, ते चोज करुणी. चोज या शब्दाचा अर्थ विस्मय, नवल. हो, नवल वाटतं कोणाला? ते चोज करुणी माऊली रिजदेवी. मला सांगा, संध्याकाळच्या वेळेला तिचा नवरा असाच अडखळत आणि बोबडा बोलत आला तर
आता तू आहे का प्रेम? नाही. मग कोणाला इथे आपल्या मुलांबद्दल अत्यंतिक प्रेम आहे, या प्रेमाच्या दृष्टिकोनातून ती बोलत असते. तसे ज्ञानोबारायांना हे प्रेम आहे सद्गुरूंबद्दल, आणि या सद्गुरूंच्या असणाऱ्या प्रेमास्पद त्यांना नवल वाटलेलं आहे. हेच नवल म्हणजेच प्रेम लक्षणावृत्ती. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की